नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। मित्रांनो LLB 3 इयर कॅप राऊंड 4 म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे। 20 तारखेपासून कॉलेजमध्ये या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी विद्यार्थ्यांना कॉल केले जात आहेत आणि आता शेवटचे 2 दिवस म्हणजे 23 आणि 24 तारीख हे 2 दिवस विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहेत। तर हाच विद्यार्थ्यांकडे लास्ट चान्स आहे। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज कडून कॉल आलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, कशा प्रकारे ऍडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि फीज किती द्यायची आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ। तर मित्रांनो, या LLB 3 इयरच्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये आपल्याला इन्स्टिट्यूट वाइज अलॉटमेंट ही शो होत नाही, कारण याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे। आपल्याला कुठल्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये सिलेक्ट केलेला आहे हे काही कळत नाही, कारण नॉट अलॉटेड फाउंड फॉर गिवन सिलेक्शन। तर ही प्रोसेस कशी असते हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे। तर काही विद्यार्थ्यांना वाटतं की फर्स्ट कम फर्स्ट बेसिस असं हे ऍडमिशन असतं, पण तसं नाहीये। त्या कॉलेजच्या मेरिट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पहिला क्रमांक असेल, टॉपच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी कॉल केलं जातं। त्या विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन नाही घेतलं तर त्यानंतरच्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जातो। असं करून हळूहळू पुढच्या विद्यार्थ्यांना कॉल केलं जातं। बऱ्याचशा कॉलेज कडून विद्यार्थ्यांना मेल आले आहेत, कॉल आले आहेत, परंतु होतं काय, एकाच विद्यार्थ्यांनी 10, 15, 20 कॉलेज दिलेले असतात आणि त्याला 4-5 कॉलेज कडून ऑफर येते की आमच्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे। तर तो विद्यार्थी 5 पैकी एका कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेतो आणि बाकीच्या 4 ठिकाणी त्याची सीट ही वॅकंट राहते। मग त्याच्यानंतर जो विद्यार्थी आहे त्याला कॉल केला जातो। पण काही कॉलेज कडून कॉल केले जात नाहीत किंवा मेल केले जात नाहीत। तर आता इथं आपला रोल महत्वाचा आहे। मी तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलेलं होतं, कॉलेजच्या मेल वरती एक मेल टाका की माझा तुमच्या कॉलेजच्या मेरिट लिस्ट मध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला हा क्रमांक आहे, 20 असेल, 50 असेल, 100 असेल। मेरिट मधला नंबर टाका, तुमचं नाव, सीट नंबर, मार्क्स हे टाका, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर त्यामध्ये मेन्शन करा आणि माझ्यापेक्षा कमी मेरिटच्या मुलाला ऍडमिशन देऊ नये। वॅकन्सी जर राहिली, माझ्या वरच्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन नाही घेतलं, टॉप मेरिटच्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन नाही घेतलं तर मला ऍडमिशन साठी कॉल करावा, मी ऍडमिशन साठी येणार आहे। माझ्यापेक्षा कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिल्यास होणाऱ्या जी काही लीगल ऍक्शन घेण्यात येईल अशा प्रकारचा एक मेल तुम्हाला कॉलेजच्या मेल आयडी वरती टाकायचा। आता तुम्ही म्हणाल कॉलेजचा मेल आयडी कुठे पाहायला मिळेल, तर या कॉलेज लिस्ट मध्ये अप्रूव्ड कॉलेजेस आहेत त्यामध्ये तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे। तर इथं तुम्ही ऑल करून जर सिलेक्ट केलात तरी देखील तुम्हाला सर्व कॉलेजची लिस्ट येईल आणि त्यामध्ये आयचं बटन आहे मोर इन्फॉर्मेशन, यावरती क्लिक केल्यानंतर थोडस खाली आल्यानंतर इथं ईमेल मध्ये तुम्हाला कॉलेजचा मेल आयडी हा भेटून जाईल। तर या कॉलेजच्या मेल आयडी वरती तुम्हाला मेल टाकून ठेवायचंय, म्हणजे आपल्याकडे ती सेफ साईड राहील। त्याचबरोबर आता 23 तारखेला प्लस 24 तारखेला दोन्ही दिवशी तुम्हाला कॉलेजमध्ये फेऱ्या मारायच्या आहेत। कॉलेजवाले काय करतात की जे जास्त पैसे देतील त्यांच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात आणि कमी मेरिटच्या मुलांना ऍडमिशन देण्याचा प्रयत्न करतात। तर आपल्याला काय करायचंय की जाऊन कॉलेजमध्ये आपल्याला त्यांना सांगायचंय की माझ्या किती वॅकन्सी राहिलेल्या आहेत आणि कितीला मेरिट क्लोज झालेला आहे, शेवटच्या विद्यार्थ्याला जे ऍडमिशन दिलं त्याची मेरिट किती होती, माझी ही मेरिट आहे, यापेक्षा तर कमीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ऍडमिशन दिलेलं नाही ना हे त्यांना विचारायचंय। आणि सीईटी सेलनी एक अटेंडन्स बुक, अटेंडन्स शीट त्यांना ठेवायला सांगितलेले आहे की तुम्ही कोणत्या विद्यार्थ्यांना कॉल केला, कोणते विद्यार्थी तुमच्याकडे आले किंवा तुम्ही कॉल केल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय रिप्लाय दिलेला आहे, किती विद्यार्थी तुमच्याकडे ऍडमिशन साठी कॉन्टॅक्ट केला, याचे हजेरी पत्रक त्यांना ठेवायला सांगितलेलं आहे।
तर ते हजेरी पत्रक त्यांना मागा आणि त्यावरती तुमचं नाव टाका, सही करा आणि डेट टाका की या डेट दिवशी तुम्ही कॉलेजमध्ये इन्क्वायरीसाठी गेला होता आणि जर वॅकन्सी असून कॉलेजने तुम्हाला ऍडमिशन नाही म्हणून सांगितलं, जागा संपलेत म्हणून सांगितलं आणि त्यानंतर जर तुमच्यापेक्षा कमी मेरिटवाल्या पोरांना, कमी मेरिटवाल्या स्टुडंटना ऍडमिशन दिलं तर कॉलेजवाल्यांना ते ऍडमिशन कॅन्सल करून तुम्हाला ऍडमिशन लिगली त्यानंतर जर तुम्ही ऍक्शन घेतली तर द्यावी लागणार आहे. तर आपल्याला आपण हेच करायचं आहे की उद्या कॉलेजमध्ये जाऊन इन्क्वायरी करायची आहे, आपला इंटरेस्ट ऍडमिशन साठी दाखवायचा आहे. 23 तारखेला ते तुमच्यापेक्षा सांगतील की आणखीन तुमच्यापेक्षा वरच्या मेरिटची मुलं येणार आहेत, तर परत तुम्हाला घरी यायचं आहे आणि 24 तारखेला मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. शेवटच्या दिवशी जे विद्यार्थी येतील त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस असतात, कारण 2 ते 3 दिवस हे जे वरच्या रँकचे विद्यार्थी आहेत त्यांचा वेट कॉलेज करतं, मोस्टली कॉलेजेस करतात. जर त्यांचा रिप्लाय नाही म्हणून आला तरच पुढच्या विद्यार्थ्याला प्रेफरन्स देतात किंवा 1 ते 2 दिवस वाट बघून. आता काही विद्यार्थ्यांना मेलमध्ये तारीख मेन्शन केलेली आहे की तुम्ही 23 तारखेपर्यंत कॉलेजमध्ये संपर्क साधा. जर तो विद्यार्थी 23 तारखेपर्यंत नाही आला तर 24 तारखेला त्याच्या नंतरच्या विद्यार्थ्यांना कॉल केला जाईल किंवा 2च्या नंतर 3 वाजल्यानंतर जे काही विद्यार्थी प्रेझेंट असतील त्यांच्यापैकी ज्यांची मेरिट जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना स्पॉट ऍडमिशन हे दिलं जाऊ शकतं. आता प्रश्न राहतो की ऍडमिशन फी किती द्यायची. बरेचसे कॉलेजेस काय करतात की विद्यार्थ्यांना हाय फीची डिमांड करतात, डोनेशनची डिमांड करतात. पण मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे जी फर्स्ट कॅप राऊंडला ऍडमिशन फी होती तीच ऍडमिशन फी तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला कॉलेजनी घ्यायची आहे. त्याच्यापेक्षा जास्त फीज कॉलेज घेऊ शकत नाही. मॅनेजमेंट कोटा असेल तर तिथं तुम्हाला जास्त फी ते आकारू शकतात, ती थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. मॅनेजमेंट कोटा मोस्टली डोनेशन वरच चालतो असं बऱ्याचशा लोकांचं स्टेटमेंट आहे, त्यासाठीच ते मॅनेजमेंट कोटा ठेवून घेतात. परंतु जनरल सीरीज ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त फीज कॉलेजने घ्यायची नाहीये. जर कॉलेज तुम्हाला जास्त फी डिमांड करत असेल तर तुम्ही सीईटी सेल कडे तक्रार करू शकता किंवा त्या कॉलेज विरोधात लीगल ऍक्शन घेऊ शकता. तर मित्रांनो फी जी आहे ते तुम्हाला कॉलेजला थोडस बोलायचं आहे, तुमची डेअरिंग दाखवायची आहे, तुम्ही वकील होणार आहात. तर या रूल कुठं आहे दाखवा आम्हाला. फर्स्ट कॅप राऊंडला तुम्ही इतकी ऍडमिशन फी घेताय आणि फोर्थ कॅप राऊंडला इतकी तुम्ही हाय डिमांड करताय, डोनेशन मागताय. कुठल्या बेसिसवरती तुम्ही हे करताय, सीईटी सेलच्या रूल मध्ये हे आहे का. जर तुम्ही जास्त डिमांड करत असाल पैशाची तर मी सीईटी सेल कडे रिटर्न मध्ये मेल करणार आहे. मुंबईच्या सीईटी सेलच्या ऑफिस समोर जाऊन याविषयी एक्सपोज करणार आहे किंवा कोर्टामध्ये केस फाईल करणार आहे. अशा प्रकारचं जे काही तुम्हाला लीगल ऍक्शन घेता येईल ते तुम्ही कॉलेजला सांगायचं आहे. आणि शक्य झालं तरी कॉलेज नाही ऐकलं तर तुम्ही ही जर प्रोसेस फॉलो केली, तुमच्यापेक्षा कमीच्या मेरिटच्या विद्यार्थ्यांना जर त्यांनी ऍडमिशन दिलं तर या प्रोसेसने तुम्ही गेलात तर तुम्हाला ऍडमिशन 100% भेटू शकतं. जर तुम्हाला डावलून तुमच्यापेक्षा कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं असेल तर मित्रांनो फीच्या बाबतीत बरेचसे कॉलेज जे रेप्युटेड कॉलेज आहेत ते काही करत नाहीत. जितकी फी आहे नियमाने तितकीच फी कॅप राऊंड 4 ला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला घेतात. परंतु इतर प्रायव्हेट कॉलेज, अनएडेड कॉलेज किंवा जे काही एडेड असतील तरी देखील काही कॉलेज जास्त फीची डिमांड करतात, कारण विद्यार्थ्यांचा फ्लो जास्त आहे. आणि काही विद्यार्थी म्हणतात की वर्ष वाया जाण्यापेक्षा जास्त फी दिली तर कुठं बिघडतं, 1च वर्ष डोनेशन द्यायचं आहे. म्हणून विद्यार्थी स्वतः ही फी देतात आणि आपणच हे कुठंतरी त्या डोनेशनला प्रोत्साहन देत आहोत. तर थोडासा तो आळा आपणच घालायला पाहिजे. आपण नियम दाखवला तरच कॉलेज तुम्हाला ऍज पर रूल लीगली ऍडमिशन देणार आहेत. तर मित्रांनो 23 आणि 24 हे 2 दिवस आता आपल्या हातात आहेत आणि थोडस इफर्ट्स घ्यायचे आहेत प्रत्येक कॉलेजला. जिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, जिथे तुम्हाला वाटतं की चान्स आहे तिथे तुम्ही जाऊन इन्क्वायरी करू शकता. धन्यवाद.